अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या हालचालींना आता वेग आला असून उद्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या कॉरिडॉरसाठी अर्थसंकल्पात किती निधी मंजूर होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। विठ्ठल दर्शनासाठी वर्षभरात कोट्यावधी भाविक पंढरपूरमध्ये येत असतात। या भाविकांना सुखकर दर्शन, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, निवास व्यवस्था तसेच सुरक्षेच्या अधिक चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठीच हा भव्य कॉरिडॉर उभारण्याची योजना आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आषाढी यात्रेपूर्वीच कॉरिडॉरच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता देखील आता व्यक्त केली जात आहे। मंदिर परिसरातील व्यापारी व रहिवासी यांना विश्वासात घेऊनच सर्व कामे केली जाणार असल्याचे प्रशासनाने जरी स्पष्ट केले असले तरी कॉरिडॉरची नेमकी रचना, मार्ग आणि टप्प्यांबाबत अद्याप गोपनीयता पाळली जात आहे। त्यामुळे स्थानिकांमध्ये उत्सुकतेसोबतच काही प्रमाणात संभ्रमही कायम असला तरी भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यावर तर भर दिला जाणार आहे। दरम्यान 23 फेब्रुवारीच्या म्हणजे उद्याच्याच बैठकीत प्रकल्पाचा आराखडा, निधी, जमीन संपादन, कामाचा कालावधी यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरपूर कॉरिडॉरसाठी भव्य असा निधी खरतर दिला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जातात। त्यामुळे येत्या ह्या अधिवेशनामध्ये किती निधी मंजूर होणार याकडे मात्र सर्वांचे आता लक्ष लागून राहिलेले आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।